राज्य माझा न्यूज, आपल्या हक्काची डिजिटल वाहिनी। अंधत्व निवारणाच्या मोहिमेत गेली 34 वर्ष काम करणारे बदलापुरातील विजन मॅन साकीब गोरे यांनी आता जागतिक क्रांतीच्या दृष्टीनं एक पाऊल पुढे टाकत अवघ्या 33 रुपयात चष्मा बनवलाय। नेपाळच्या काठमांडूत होणाऱ्या जागतिक शिखर परिषदेत देवाभाऊ नावाने हा चष्मा सादर केला जाणार आहे। या समिटमध्ये IAPB आणि WHO ने या चष्म्याची निवड केल्यास अमेरिकेपासून 140 देशांमध्ये गोरगरीब गरजू लोकांना 33 रुपयात म्हणजेच $0.38 मध्ये हा चष्मा उपलब्ध होईल। IAPB अर्थात जागतिक अंधत्व निवारण ही संस्था अंधत्व आणि दृष्टिदोष निवारणासाठी जागतिक स्तरावर काम करते। या संस्थेच्या माध्यमातून नेपाळच्या काठमांडूत 29 एप्रिल ते 1 मे असे 3 दिवस जागतिक शिखर परिषदेचं आयोजन करण्यात आलंय। या शिखर परिषदेत 76 देशातील 700 नामांकित संस्था सहभागी होणार आहेत। यात बदलापुरातील विजन फ्रेंड साकीब गोरे या संस्थेचाही समावेश आहे। साकीब गोरे यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कामातून प्रेरणा घेत त्यांच्या नावाने सर्वात स्वस्त, टिकाऊ आणि उपयुक्त अशा चष्म्यांची सिरीज बनवली आहे। 33 रुपयांपासून ते 260 रुपयांपर्यंतच्या या चष्म्यांमुळे जगात क्रांती घडेल असा विश्वास साकीब गोरे यांनी व्यक्त केलाय। सध्या जगभरातील 2.5 अब्ज लोक दृष्टिदोषाने त्रस्त आहेत। त्यापैकी 1.1 अब्ज लोकांपर्यंत अद्यापही चष्मा पोहोचू शकलेला नाहीये। चष्म्याची किंमत जास्त असल्यामुळे गोरगरीब लोकांवर चष्म्याअभावी अंधारात चाचपडण्याची वेळ आली आहे। मात्र त्यांना अवघ्या 33 रुपयात देवाभाऊ चष्मा मार्ग दाखवण्याचं काम करेल असा विश्वास साकीब गोरे यांनी व्यक्त केलाय। काठमांडूत होत असलेल्या समिटमध्ये जगभरातल्या 700 संस्थांपैकी 3 संस्थांची सर्वात कमी दरातील चष्म्यांसाठी निवड करण्यात आली आहे। त्यापैकीच एक विजन फ्रेंड साकीब गोरे ही संस्था आहे। या 3 संस्थांमधून एका संस्थेची IAPB कडून अंतिम निवड केली जाणार आहे। त्यामुळे काठमांडूच्या समिटमध्ये सर्वात स्वस्त चष्मा म्हणून बदलापुरातील सामाजिक कार्यकर्ते साकीब गोरे यांच्या देवाभाऊ सिरीज चष्म्यांची निवड होणार आहे का, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय। चष्मा हा फॅशन नसून गरज आहे आणि चष्म्याचे रेट खाली झालेच पाहिजेत। हा चंग IAPB आणि WHO नी बांधलेला आहे। तर त्या निमित्ताने काठमांडू येथे होणाऱ्या समिटमध्ये 176 देश सहभागी होणार आहेत। त्यामध्ये आम्ही देवाभाऊ सिरीज बनवलेली आहे। हा चष्मा तिथे आम्ही 29, 30 आणि 1 तारखेला पाठवत आहोत। मी तिथे असणार आहे आणि मला असा विश्वास आहे की जगातील सर्वात स्वस्त चष्मा देवाभाऊ सिरीज हा तिथे मान्य केला जाईल असा माझा प्रयत्न आहे। कारण ही गरज आहे आणि आमचा प्रयत्नही असा आहे का चष्म्याचे रेट भाव पडलेच पाहिजेत, जेणेकरून त्या समिटमध्ये लोकांना असं वाटेल का चष्मा प्रत्येक ठिकाणी जाऊ शकतो। विजन 2030 नुसार WHO नेही एक 70व्या महासभेमध्ये निर्णय घेतलेला आहे का चष्म्याच्या किमती खाली आलेच पाहिजेत। त्याचं कारण असं आहे का 2.5 अब्ज लोकांना चष्मेची गरज आहे, पैकी 2.4 अब्ज लोकांपर्यंतच चष्मा गेला आहे। 1.1 अब्ज लोकांपर्यंत अद्यापही चष्मा गेलेला नाही आहे आणि हा तो चष्मा आहे देवाभाऊ सिरीजचा। बघा, अमेरिकेपासून जगभरात हा चष्मा फक्त 32 रुपयाला भेटणार आहे, पण क्वालिटी पण बघा त्याची, तो मोडणारा चष्मा नाही आहे। ही देवाभाऊ सिरीज आहे। आमचा नेता देवाभाऊ हा 29 ते 1 तारखेपर्यंत जगभरात चष्म्याद्वारे जाणार आहे। ही परिषद कधी होणार आहे, तुम्ही कधी सहभागी होणार? 29 एप्रिल पासून 1 मे पर्यंत ही परिषद होणार आहे आणि 1 मेला तिथे एक अवॉर्ड सेरेमनी आहे। त्याच्यामध्ये यंग सिस्टम लीडर हा अवॉर्ड, चष्म्याच्या किमती आटोक्यात आणण्यामध्ये माझा कुठेतरी वाटा आहे हे बघून माझ्या संस्थेत WHO आणि IAPBनी यंग सिस्टम लीडर हा अवॉर्ड दिला आहे आणि त्याच्यानंतर 3 लोकांमध्ये फक्त ती स्पर्धा आहे। त्याच्यामध्ये माझा 100% मला असा वाटतो की माझा चष्मा हा जगातला सर्वात स्वस्त चष्मा नेपाळच्या समिटमध्ये अशी घोषणा होणार।